यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित यशराज चषक अणवीर प्रीमियर लीग 2026 या क्रिकेट स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला। 28 मार्चला या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी तलासरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत विठ्ठल देवरे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते। तसेच फाउंडेशनचे प्रोग्राम लीड नामदेव सर, गावातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रिबन कापून आणि नारळ फोडून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली। यावेळी देवरे सरांनी स्वतः बॅटिंग करत युवकांसोबत खेळाचा आनंद घेतला, ज्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। मार्गदर्शन करताना देवरे सरांनी युवकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। त्यांनी सांगितले की तरुणांनी प्रगतीसाठी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली। खेळ हा केवळ मनोरंजन नसून एकात्मता आणि सकारात्मक विचार वाढवण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। या स्पर्धेत अणवीर गावातील 5 पाड्यांमधून प्रत्येकी 2 संघांनी सहभाग घेतला। एकूण 10 संघांनी स्पर्धेत भाग घेतला आणि संपूर्ण लीग शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। विजेते संघ प्रथम क्रमांक DN दाभालीपाडा, द्वितीय क्रमांक परिवर्तन रायतपाडा, तृतीय क्रमांक दादा वॉरियर्स ठाकरपाडा, चतुर्थ क्रमांक दाभालीपाडा वॉरियर्स। समारोप व बक्षीस वितरण सोहळ्यासाठी अणवीर सावरोली ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयवंत खुलात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली। सर्व सहभागी संघाच्या खेळाडूंचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। गेल्या 4 वर्षांपासून या स्पर्धेचे सातत्याने आयोजन होत असून त्यामुळे गावातील युवकांमध्ये क्रीडाप्रेम, एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागली आहे। या उपक्रमाबद्दल जयवंत खुलात यांनी फाउंडेशनचे विशेष कौतुक केले। खेळ आणि शिक्षण यांचा समतोल राखून युवकांनी आपले भविष्य घडवावे। अशा स्पर्धांमुळे एकता, शिस्त आणि सकारात्मक विचार वाढतात। हीच खरी प्रगतीची दिशा आहे। रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।